पहिला सामना असेल आणि दोन्ही संघांनी आपापले पहिले सामने जिंकलेले आहेत आणि दुसऱ्या फेरीसाठी एकमेकांसमोर आलेले आहेत। नाणेफेक जिंकली होती गावदेवी रानमोली संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे। तर जॉली स्पोर्ट कामतगर संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलेले आहे। दोन्ही सलामीर आलेले आहेत विनोद पाटील आणि सचिन पाटील। मागच्या सामन्यामध्ये ह्याच जोडीने फिनिश केलं होतं। स्ट्राइकला विनोद पाटील आणि नॉन स्ट्राइक इनला आपण पाहू शकता सचिन पाटील यांना। यानंतरचा सामना गावदेवी भादवड आणि मातोश्री चाविंद्रा तर आपण रिपोर्टिंग करायची आहे। आपण पाहतात वराल देवी क्रीडा मंडळ आयोजित वराल देवी चषक 2025 भिवंडी तालुका 40+ संघटनेतील हा सामना। ही स्पर्धा अतिशय सुरेख अशी स्पर्धा स्वर्गीय रामचंद्र दादाजी पाटील व कृष्णा काना चौधरी क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतात। पहिला चेंडू रोहिदास भोईर विनोद पाटील साठी अतिशय सुरेख असा फटका सजवला इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेकडे आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे आणि येतोय पहिल्या चेंडूवर। कडून झालेली आहे। ज्या बॅटिंग साठी ओळखले जातात विनोद पाटील त्याच प्रकारची आक्रमक अशी बॅटिंग आता आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो। इथे मात्र बॅटची कडा घेतली होती चेंडू ट्रॅव्हल होतो या शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तिकडे होते। एक धाव मिळते एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 9। सुरेख अशी सुरुवात जॉली स्पोर्ट कामतगर संघाकडून 9 धावा आलेल्या आहेत 3 चेंडू मध्ये। तर स्ट्राइकला सचिन पाटील रोहिदास भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना इथे मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती रोहिदास भोईर याने। रोहिदास सचिन साठी हा चेंडू इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय चेंडू जाईल सीमारेषे बाहेर येतोय षट। इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उचललाय पाहूया झेल होतय का। इथे मात्र झेल सुटलेला आहे 2 धावा मात्र मिळतात। 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 17। मजबूत अशी सुरुवात इथे जॉली स्पोर्ट कामतगर संघाची। ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी झाली होती त्याच पद्धतीची फलंदाजी आपण इथे पाहत आहोत दुसऱ्या सामन्यामध्ये। यानंतर गावदेवी भादवड आणि मातोश्री चाविंद्रा आपण संपर्क साधायचा आहे। गावदेवी भादवड आणि मातोश्री चाविंद्रा यावेळचा चेंडू अतिशय सुरेख असा फटका
चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. इथे आलेले आहेत. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. इथे विनोद पाटील याच्या बॅटमधून 2 चौकार, त्यानंतर सचिन याच्या बॅटमधून 1 षटकार आणि 1 चौकार. एकंदरीत 21 धावा धावफलकावर. एक मजबूत स्थितीमध्ये जॉली स्पोर्ट कामतघर दुसऱ्या फेरीतील हा सामना खेळत आहे. आणि ज्या पद्धतीची सुरुवात त्याची आवश्यकता होती तीच सुरुवात इथे मात्र जॉली स्पोर्ट कामतघर संघाकडून झालेले. 21 धावा बिनबाद 21. पहिले षटक संपलेलं आहे. नवीन गोलंदाज गोटीराम. आणि दुसरे षटक घेऊन येतो गोटीराम. मागच्या मॅचमध्ये मात्र गोलंदाजी केली नव्हती आणि या मॅचमध्ये मात्र गोलंदाजी करण्याची संधी त्यांना मात्र दिलेली आहे. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा आलेल्या आहेत आणि कुठेतरी गोलंदाजीमध्ये बदल करायचा होता. मागच्या सामन्यात विनायकने 20 धावा दिल्या होत्या. त्यानंतर या सामन्यातसुद्धा रोहिदास भोईरने 21 धावा दिलेल्या आहेत. त्यामुळे एक बदल म्हणून गोटीराम याच्याकडे चेंडू दिलेला आहे. पहिला चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू पुढे सरसावत चेंडू उडवलेला आहे. वाईडिश लॉंगॉनला 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा सहजपणे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 23. 23 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोटीराम राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. गोटीराम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. विनोदसाठी हा चेंडू. इथे मात्र शपल क्रॉस झालेले आहेत. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. निर्धाव चेंडू येतोय. बऱ्याच वेळेनंतर हा एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोटीराम गोलंदाजी ट्रॅकवर. विनोदसाठी हा चेंडू. ते मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय गॅप मधून आणि येतोय चौकार. इथे मात्र पुन्हा एकदा शपल क्रॉस झाले होते. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. चेंडू यष्ट्यावरूनच गेला होता. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू येतोय निर्धावच्या स्वरूपात या षटकातला. पुन्हा एकदा गोटीराम गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. विनोदसाठी हा चेंडू. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जातोय या डीप मिड विकेटला. 1 धाव पूर्ण. फक्त एकच धाव. धाव संख्या होती ती 32.
याचप्रमाणे दुसरे षटक इथे संपलेले आहे. 2 षटकामध्ये बिनबाद 32 अशी धावसंख्या झालेली आहे ती जॉली स्पोर्ट कामतगर संघाची. तर पहिल्या सामन्याचा विचार केला जॉली स्पोर्ट कामतगरच्या, तर याच जोडीने 43 धावांची भागीदारी केली होती. नाबाद सामना जिंकला होता आणि इथे मात्र 32 धावांची भागीदारी केलेली आहे आतापर्यंत. म्हणजे मॅरेथॉन इनिंग चालू आहे दोघांची. यानंतर गावदेवी भादवड आणि मातोश्री चाविंद्रा संपर्क साधायचा आहे. गावदेवी भादवड आणि मातोश्री चाविंद्रा. तिसरे षटक घेऊन तर नीलकंठ गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. 2 ओव्हरमध्ये 32 झालेले आहेत. इथे मात्र नीलकंठ याला चांगली कामगिरी करावी लागेल. एक चांगलं षटक हाताळावं लागेल जेणेकरून धावांचा वेग जो आहे तो कमी होईल. नीलकंठ राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. विनोद साठी हा चेंडू अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. त्याच दरम्यान फक्त एक धाव घेतलेली आहे. बॅकअप चांगलं झालं. झेल सुटला तरी सुद्धा एकच धाव आली. एक धावने संघाची धावसंख्या होती ती 33. पुन्हा एकदा नीलकंठ गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल सचिन. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय गॅप मधून, येतोय प्रेक्षणीय चौकार. धावा झालेल्या आहेत. अतिशय सुरेख असा फटका आपण सचिन याच्या बॅट मधून बघितला. ऑफ ड्राईव्हचा फटका होता. एक ताकदवर स्ट्रोक. पुन्हा एकदा नीलकंठ सचिनसाठी हा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू येतोय सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण होतंय तिथे गणेश पाटील याचकडून आणि 2 धावा मात्र वाचू शकत नाही. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 39. धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा नीलकंठ. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू. ड्राईव्ह करायचा होता ऑफ साईडला. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. चेंडूचा वेग जास्त होता. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या 39. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे आणि अजूनही 2 चेंडू टाकायचे आहेत तिसऱ्या षटकातले. अजून एकही गडी बाद झालेला नाहीये जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा. नीलकंठ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सचिन साठी हा चेंडू. ते मात्र सुरेख असा चेंडू कट केलेला आहे. चेंडू जातोय या थर्ड मॅन दिशेने. येतोय प्रेक्षणीय चौकार.
नाणेफेकीसाठी यायचं आहे कर्णधार. कर्णधाराला सूचना असेल, गावदेवी भादवड आणि मातोश्री चाविंद्रा दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल, आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. एक ओव्हर बाकी आहे. एक ओव्हर झाल्यानंतर आपल्याला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे, याची नोंद घ्या. मातोश्री चाविंद्रा आणि गावदेवी भादवड या दोन्ही संघांना विनंती असेल. तर तिसऱ्या अंपायरचा निर्णय आलेला आहे. सचिन हा बाद आहे. गावदेवी भादवड आणि मातोश्री चाविंद्रा संपर्क साधायचा आहे. यावेळी 7 चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. फक्त एक धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या आहे ती 45. 45 धावा धावपगार लागल्या गेल्या आहेत आणि अंतिम ओव्हरमधील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अरविंद आलेला आहे स्ट्राईकला आणि बऱ्याच वेळानंतर कामतगर संघाच्या तिसऱ्या फलंदाजाला इथे फलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे. अरविंद पाटील हे सुद्धा बंधू आहेत त्यांचे. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू येतोय आमच्या टॉस बॉक्स कडे आणि चांगला झेल सुनील म्हात्रे, पंच सुनील म्हात्रे यांच्याकडून चांगला झेल तिथे घेण्यात आलेला आहे. अरविंद पाटील पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा षटकार लॉंगॉनच्या डोक्यावरून आमच्या टॉस बॉक्सला सलामी देणारा षटकार होता आणि चांगला झेल आमचे पंच सुनील म्हात्रे सर यांनी घेतला. पुन्हा एकदा द्वारकानाथ इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि हाही चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार.
पुन्हा एकदा द्वारकानाथ गोलंदाजी ट्रॅकवर. अरविंदसाठी हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा होतो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ते 58. एक फलंदाज मात्र बाद झालेला धावबच्या सुरुवात. सचिन पाटील हा फलंदाज बाद झाला होता. 58 धावा लागलेल्या आहेत स्कोअरबोर्डवर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा द्वारकानाथ गोलंदाजी ट्रॅकवर. अरविंदसाठी हा चेंडू. इथे मात्र बॅटची कडा. चेंडू जातोय या थर्ड बँडला. प्रयत्न झाले होते चेंडू अडवण्याचे. एक धाव काढलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र असफल. 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या होती ती 60. द्वारकानाथ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर अरविंद. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. बघतोय रिक्षावाला. या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या झालेली आहे 64. पुन्हा एकदा द्वारकानाथ गोलंदाजी ट्रॅकवर. अरविंदसाठी हा चेंडू. फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. षटकार. तर 70 धावा झाल्या 4 षटकामध्ये. 71 धावांचं आव्हान असेल गावदेवी रानोली संघासमोर. चला गावदेवी भादवड संघाचा कर्णधार आणि मातोश्री चाविंद्र संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. विनंती असेल गावदेवी भादवड संघाच्या कर्णधारांना आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तसेच मातोश्री चाविंद्र संघाचा कर्णधार त्याला मातोश्री चाविंद्र संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. तसेच भादवड संघाचा सुद्धा कर्णधार संतोष तरे आलेले आहेत. तर गावदेवी भादवड आणि मातोश्री 40+ चाविंद्रा असा पहिल्या फेरीचा तिसरा सामना आपण या चालू सामन्यानंतर पाहणार आहोत. नक्कीच आमचे मान्यवर टॉस बॉक्समध्ये नरेशदादा भोईर असतील, त्यानंतर नरेशजी म्हात्रे साहेब, संदेशजी चौधरी आणि राजूजी काटेकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आजच्या तिसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीच्या तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकी कक्षामध्ये आपण उमेश पाटील यांच्या समवेत. चला मातोश्री चाविंद्रा कर्णधार आपण यायचं आहे. आमचे मान्यवर जोडले गेले आहेत टॉस बॉक्समध्ये. चला कॉल कुणाचा असेल? भादवड संघाचा कॉल आहे आणि छापा असा कॉल आहे आणि छापा झालेला असेल. तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर संतोष तरे नाणेफेक जिंकलेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये निर्णय काय असेल त्यांचं डिसिजन पेंडिंग आहे. एकंदरीत वराल देवी चषक 2025 बद्दल काय म्हणाल? खूप चांगली स्पर्धा आहे आणि याच्या अगोदरची स्पर्धा आम्हीच मांडली होती. मग परत एकदा पुन्हा प्रयत्न करू. तर तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत या स्पर्धेचे आणि त्यांचं म्हणणं आहे की यावर्षी सुद्धा आम्ही प्रयत्न करू हा चषक उंचावण्याचा.
तर चाविंद्र संघ त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. एकंदरीत वराल देवी चषक 2025 बद्दल आपण काय म्हणाल? आयोजन नियोजन खूपच सुंदर आहे आणि हा ग्राउंडचं म्हटलं तर या ग्राउंडवर खेळण्याची एक मजा वेगळी आहे. कारण दरवर्षी आम्ही या ग्राउंडवर खेळतो आणि या टुर्नामेंटची कधी आम्ही वाटच बघत असतो. तर हा ग्राउंड खूप छान आहे. तर तुम्हाला दोघांनाही विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद उमेश पाटील, संजयभाई म्हात्रे आणि रामशेठ पाटील असे दोन संघामध्ये दोन विद्यमान नगरसेवक आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एक चांगला सामना आपण यानंतर पाहणार आहोत. एका बाजूला संजयभाई म्हात्रे यांचा गावदेवी भादवड संघ आणि दुसऱ्या बाजूला मातोश्री 40+ चाविंद्रा रामशेठ पाटील यांचा संघ आपण पाहणार आहोत. 3,500 रुपये प्रवेश फी या स्पर्धेपासून सुरू झालेली आहे. आज अक्षरशः जॉली कामतगरच्या पाटील अँड पाटील कंपनीनं या स्पर्धेची सर्व सूत्र खांद्यावर घेतलेली आहेत. नक्कीच त्यामध्ये विनोद पाटील असतील, सचिन पाटील आणि अरविंद पाटील या तीन बंधूंनी 2 सामन्यातून फलंदाजी करताना अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे. अगदी विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या संघासमोर तब्बल या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या 70 ठोकून आपल्या नावी केलेली आहे जॉली कामतगार. आज विलास पाटील कोच असतील, शैलेश पाटील आणि नक्की संघाचे खजिनदार धनराज चौधरी आणि रजनीश पाटील खुश, कारण की धावा बनतात. आज बॅलेन्स भरपूर आहे, खर्च करायला हरकत नाही. कारण नरेशदादा म्हात्रे आणि राजूजी काटीकर देखील आणि शरद म्हात्रे हे देखील इथे उपस्थित आहेत. संदेश चौधरी असतील, अशोकजी चिंतेवार, अगदी सर्व आमच्या मान्यवरांचं देखील आपण स्वागत करूया. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली आयोजित वरालदेवी चषक. नक्कीच वरालदेवी माता ही कामतगार आणि ताडाली गावची कुल स्वामिनी आहे. नवसाला पावणारी जागृत देवस्थान म्हणून या देवीचं आवर्जून सर्वजण उल्लेख करत आहेत. तर सलमीर जोडी गोटीराम आणि अशोक भगत खेळपट्टीवर आलेले आहेत. आज प्रवीणजी चौधरी असतील, त्यानंतर आमचे नरेशदादा भोईर यांनी देखील या स्पर्धेला वेळ दिलेली आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण संतोष तरे, प्रमोददादा भोईर आणि दिलीप पाटील या सहकारी मित्रांना देखील पाहतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये काल वीर तानाजी दापोडे संघ विक्रम स्पोर्ट वडनगर संघाला पराभूत करून दाखल झालेले आहे. आजच्या गटातील विजेता कोण बघूया. इथे रांजनोली आणि कामतगार, त्यानंतर भादवड, चाविंद्रा, कोपर आणि वेले या संघांना संधी आहे. 2 संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर झालेत. सोनादेवी टेमघर आणि गुरुदत्त मानकोली. बघूया पहिल्या ओव्हरसाठी आलाय संघाचा संघनायक सचिन पाटील. बघा, एक बंधू यष्टीरक्षक, 2 बंधू गोलंदाज आणि फलंदाज अशी भक्कम ज्वाली कामतगर संघाची बंधूंची त्रिकुटी आपण पाहतोय. पहिला चेंडू ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पहिल्या सामन्यातील सामनावीर अशोक भगत यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली. अशोक भगतनं पहिल्या मॅच मधून तब्बल 35 धावा ठोकल्या होत्या. इथे फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज झेलच्या खाली सचिन पाटील
आणि गोटीराम इज गॉन. पहिली विकेट, पहिल्या विकेटचं पतन. दुसऱ्या चेंडूवर मोठा धक्का दिलाय गावदेवी रांजणोळी संघाला. गोटीराम यांच्या रूपानं फलंदाज बाद. अक्षरशः आजच्या या खेळपट्टीवर जॉली कामतगर संघाच्या खेळाडूंना आपल्या सर्व सहकार्यानं पाठीराख्यांना चांगली बातमी दिलेली आहे. चांगला खेळ, गोलंदाजी असो की फलंदाजी. कामतगर संघ आजच्या ग्रुपमध्ये पाहिला तर 3 ते 4 संघ दावेदार होते, मात्र त्यामधून बघूया अगदी कोणालाही आता कमी लेखून चालणार नाही. सर्व संघ ताकदवान झालेले आहेत. सिनियर 40+ संघटनेमध्ये देखील कित्येक चांगल्या खेळाडूंचा भरणा आपण संघामधून पाहतोय. चांगली फिल्डिंग, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवण्याचा अगदी चांगला प्रयत्न केलाय सचिन पाटीलनं. 3 चेंडूमध्ये 2 आणि एक महत्त्वाचा गडी बाद केलाय सचिननं. नीलकंठ भोईर, अशोक भगात दोन्ही फलंदाजांनी एक एक धावीनं आपला अकाउंट ओपन केलाय. हा फटका अगदी येतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. शैलेश पाटील, धनराज चौधरी, रजनीश पाटील, त्यानंतर विलास पाटील असतील, राम पाटील असतील, आमचे दिलीपजी फौजदार असतील, एक नरेश म्हात्रे देखील या संघातून खेळलेले आहेत. असे सिनियर खेळाडू मात्र आता पाटील अँड पाटील कंपनी या संघाला जॉईन झालेली आहे. बघूया, हा झेल पकडण्याचा प्रयत्न अरविंदनं जरूर केला आहे. चेंडू अगदी लॉंग ऑन रिझनला आलाय. बघूया किती धावा धावून पूर्ण केलेत. यस, चौकार आलाय. कारण की अरविंदनं शिमारीचे वर पाय ठेवून अगदी चेंडूला त्यांचा हाताचा स्पर्श झाला होता. कॅमेऱ्यामध्ये कैद नाही आहे कारण की जो कटावट आहे वरालदेवी ताडली संघाच्या खेळाडूंचा त्यामध्ये लाईव्हमध्ये स्पष्ट दिसू शकलं नाही. मात्र इथून समोरून पाहिलं गेलं होतं. इथे फलंदाज बाद झालेत नीलकंठ भोईर. चौकार आल्यानंतर लगेच पलटवार केलाय सचिन पाटीलनं. अगदी 2 महत्त्वाचे मोहरे टिपलेले आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये. गोटीराम यांच्यानंतर नीलकंठ भोईर. दोन बाद 7, 71 बनवायचे आहेत. संजयभाई म्हात्रे आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित बिनविरोध अध्यक्ष आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, माजी स्थायी समितीचे सभापती आणि शिवसेनेचे गटनेते साहेब, आपण या क्रीडानगरीमध्ये आला असाल तर मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. त्यानंतर रामशेठ पाटील मातोश्री 40+ चाविंद्र संघाचे करता धरता आहेत. तसेच आपले संतोषजी तरे लॉर्ड कमिटी मेंबर आहेत आणि एक अतिशय चांगला लेखाजोखा त्यांच्याकडून आपल्याला नेहमीच मिळत राहतोय. अल्पेश गायकवाड असतील, संतोष तरे असतील आणि नितीन गवली अगदी प्रत्येक स्पर्धेचा चांगला अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. धन्यवाद. चेंडू अगदी शॉर्ट लेग रिझनमधून चाललाय. बघूया डीपमध्ये विनोद ज्युनियर चेंडूला उचलत आहेत. अगदी स्टायलिश प्लेयर आहेत विनोद ज्युनियर. अरविंद पाटील आलेत.
ओव्हर नंबर 2 साठी धावसंख्या 9, 7 चेंडूमध्ये 9. अजून मोठा धावांचं डोंगर चढायचं बाकी आहे रांजणोली संघाला. सिंगल डबलनं हे काम कठीण आहे. ज्या पद्धतीनं विनोद पाटील, सचिन पाटील आणि अरविंद पाटीलनं फलंदाजी केली अशी फलंदाजी करावी लागेल. 8 चेंडूंचा खेळ संपला आणि फक्त धावा बनले 10. बघूया हा चेंडू येतोय अगदी लॉंग ऑन रिझनला. विलास पाटील चेंडूला उचलत आहेत. काय थ्रो आहे, वा. एकच धाव, एका धावीने संघाची टोटल डबल 1. 11 झालेली आहे. 11 झालेत. 71 बनवायचे आहेत म्हणून अजून 60 धावा बनवायचे. इथे बघूया झेल उडालाय. विलास पाटील झेलच्या खाली आणि पंच सुरेश घरत सरांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद अशोक भगत. नक्कीच अगदी या स्पर्धेतून ज्वाली कामतगार संघाचा खेळ आजच्या सत्रामधून चांगला होताना आपण पाहतोय. नक्कीच अतिशय चांगली सराव, चांगली मेहनत या स्पर्धेसाठी. आपण पाहिलं तर 20 स्पर्धेतून 2 अंतिम विजेते. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. मान्यवर कक्षामध्ये संजयभाई म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. नक्की ज्या व्यक्तिमत्वाचा आपण उल्लेख करत होतो, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित बिनविरोध अध्यक्ष संजयभाई म्हात्रे, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती देखील साहेब राहिलेले आहेत आणि शिवसेनेचे गटनेते. नक्कीच भिवंडी पूर्वचे माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते रुपेशदादा म्हात्रे साहेबांचे बंधू. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. नक्कीच हा सामना अगदी रांजणोली संघासाठी कठीण होत चाललाय. आतापर्यंत या सेकंड इनिंगचे 11 चेंडू फेकलेत आणि धावा लागलेत फक्त 13. 71 बनवायचे आहेत. मोठं लक्ष आहे. आज ज्वाली कामतगार संघ अगदी या स्पर्धेतून चांगली कामगिरी दोन्ही सामन्यातून करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलेला आहे आणि 7च्या सरासरीनं फक्त 2 ओव्हरमध्ये धावा आलेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 14. महत्व नरेशदादा म्हात्रे सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रजनीश पाटील आलेत. ओव्हर नंबर 3 साठी रजनीश संघातील एक सिनियर गोलंदाज आहेत. की आज विलास पाटील चांगल्या मूडमध्ये आहेत. आज फक्त 3 बंधूंनी फलंदाजीची जी धुरा आहे ती व्यवस्थित सांभाळलेली आहे. हा चेंडू अगदी द्वारकानाथ म्हात्रे यांच्यासाठी. बघूया इथे काय घडलाय. चेंडू अजूनही चाललाय. लॉंग स्टॉप, सीमा पार. हा येतो नशिबाचा चौकार. संतोषजी तरे आपण देखील मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. लॉट कमिटी मेंबर आहेत संजयभाई म्हात्रे आणि कुंदनजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काही नवीन चेहऱ्यांना चालू सीझनमध्ये संघटनेवर संधी दिलेली आहे. नक्की संघटनेला सर्वांनी सहकार्य करायचं. अगदी सूचना नसून सर्वांना विनंती आहे
की आपल्या संघटनेच्या माध्यमातून ज्या संघाच्या खेळाडूंना पेपर चेकसाठी सूचना दिलेल्या आहेत, ज्या खेळाडूंना मीटिंगमध्ये विषय झाल्यानंतर खेळवण्यात येईल त्या संघाने आणि त्या खेळाडूंनी कमिटीचा मान सन्मान राखून कमिटीला सहकार्य करायचं आहे. बघूया चेंडू चालला अगदी डीप मिड विकेट रिझर्व्हमध्ये कुंदन पाटील तिथे आहेत. बघूया रजनीश पाटील चेंडू मागतायत. इथे फलंदाज द्वारकानाथ म्हात्रे धावचीत बाद. नक्कीच इथे मला वाटतं जवळजवळ आता सामना सोडण्याच्या तयारीमध्ये रांजणोली संघ दिसतोय की काय, कारण की द्वारकानाथ म्हात्रे सारख्या खेळाडूला इथे धावचीत बाद व्हावं लागलेलं आहे. हा फटका उडवलाय अगदी बघूया लांबच लांब षटकार ठोकलाय. नक्कीच बालू भोईर ऑन दी फायर. नवीन फलंदाज रोहिदास भोईर आलेत. इथे बालू भोईरनं हा षटकार ठोकलाय रजनीश पाटील यांना. आणि या 6 धावेनं संघाची टोटल 26 धावा झालेत. 71 बनवायचे आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ मैदानातून सुरू आहे. हा फटका पुन्हा एकदा ऐकतोय लॉंग ऑन रिझनला आणि हा चेंडू चाललाय सीमा पार. बघा भाऊ पाटील सरांची स्टाईल अगदी इथे सुनील म्हात्रे यांच्या पावलावर पाऊल ठेवून कालपासून त्यांनी स्पर्धेमध्ये चांगले इशारे करायला सुरुवात केलेली आहे. कुंदनजी पाटील साहेबांनी देखील काल त्यांचं कौतुक केलं. नक्कीच येत्या कमिंग सूनमध्ये आपल्याला सुरेश घरत सरांचे देखील काही आगले वेगळे इशारे पाहायला मिळतील. तुम्ही नका बोलू, ते करतील. तुमचं तुम्ही करा. 30 धावा अजून 41 आहेत आणि त्यासाठी चेंडू फक्त आता 7 आहेत. 7 चेंडूमध्ये 41 धावा. आव्हान आता खूप कठीण होत चाललंय. हा चेंडू बघूया अगदी भाऊ पाटील आले बघा. गोटे भाई यस सो जाओ वाईट क्या बात है ताली बजाव. अध्यक्ष साहेबांकडून 500 याच्यासाठी नाही, याच्या पुढे अजून तुम्हाला डान्स करायची आहे. नाही तर तुम्हाला वाटेल आताच दिले. अध्यक्ष साहेब खुश झालेत. भाऊ पाटील धन्यवाद. मनोरंजन करा नक्कीच. 40+ क्रिकेट खेळतोय आपण. हा फटका उडवलाय अगदी चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. वाह 500 रुपये अजून बाकी आहेत. थांबा. वा भाऊ सर सलाम सेल्यूट आहे. नक्कीच डान्स करा. आता बाई म्हणतात एकदा डान्स करा. चौकार षटकार विकेट आल्यानंतर आपण भाऊ पाटील याच इशाऱ्यांची वाट पाहत होतो आणि तो दिवस आलेत 2025 मध्ये. संजयभाई म्हात्रे साहेबांनी 500 दिलेत. गायकवाड यांच्याकडे जमा करतो भाऊ पाटील सर. माझ्याकडे आहेत, तुम्ही नाचा नाही तर बाईंकडे पुन्हा देईन मी. नक्कीच विलास पाटील संघातील एक सिनियर
खेळाडू बघूया भाऊ पाटील अगदी काल कुंदनजी पाटील साहेबांनी स्तुती केली, आज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पहिली वॉर्निंग नक्कीच इथे जॉली कामतकर संघाला देण्यात आलेली आहे. पहिला चेंडू रोहिदास भोईर यांच्यासाठी अगदी मिडल स्ट्रिक वरचा चेंडू आपण पाहिलाय. फलंदाज बाद. नक्कीच अगदी विलास पाटील सरांना प्रमोदजी भोईर यांच्याकडून प्रत्येक विकेटला एक डबा आहे जेवणाचा. बिर्याणी पार्सल आहे, एक डबा झाला. बिर्याणी डबा आहे. विलास पाटील तर खुश झाले होते डबा बोलल्यानंतर, ते समजले भाऊ सरांचे 500 आहेत, तुम्ही घाबरू नका. 5 चेंडू शिल्लक. अगदी आता 5 चेंडू विजयापासून दूर असं म्हटलं तरी वागवा ठरणार नाही, कारण की या सामन्यातून वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली संघाची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली होती. त्यामध्ये विनोद पाटील असतील, सचिन पाटील आणि अरविंद पाटील या 3 बंधूंनी तब्बल 24 चेंडूमध्ये 70 धावा ठोकल्या होत्या. बघूया गणेश पाटील आलेत, संघाचे संघनायक रांजणोली. हा फटका ऑन दी कार्पेट अगदी ऑन साईडला चाललाय, एकापेक्षा जास्त काही येणार नाहीये. आणि हा सामना अगदी आपण पाहिलं तर कामतकर संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला आहे. नक्कीच बघूया गणेश भाऊ पाटील यांच्यासाठी देखील प्रमोद भोईर यांनी चौकार षटकार हॅट्रिकला 1000 रुपये लावलेत. बघूया वेलकम मंगेशजी पाटील. इथे हा चेंडू हवेमध्ये आहे, बघूया इथे विकेट येईल का विलास पाटील सरांसाठी. कुंदन पाटील यांनी झेल ड्रॉप केलाय. इथे दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज धावचित बाद. गणेश पाटील बाद झालेत. विनायक नवीन फलंदाज आलेत. आतापर्यंत 6 फलंदाज गमावलेत आणि धावा लागलेत फक्त 39. प्रथम उपचार नक्कीच इथे रामभाऊ बसा आपण. हरीश जरा बघून या. हरीश बघूया. शेवटचे 3 चेंडू आहेत आणि इथे कुंदन पाटील यांच्या हाताला दुखापत झालेली आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली आणि 12वे खेळाडू राम पाटील मैदानामध्ये एंटर झालेत. नक्कीच आपण संजयभाई म्हात्रे साहेबांना सन्मानित करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. एक विशेष स्वागत आणि सन्मान वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली संघाच्या वतीनं वरालदेवी चषक 20-25च्या माध्यमातून संजयभाई म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान
किरणजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. नक्कीच त्यानंतर आपण हरेश भोईर, संजयभाई म्हात्रे आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित बिनविरोध अध्यक्ष पदी साहेबांची निवड झालेली आहे. त्यानंतर आपण हरेश भोईर यांचा देखील स्वागत सन्मान पाहतोय. किरण पाटील वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ संघाच्या वतीनं आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि धाबा बनलेत 40. 71चं लक्ष असताना या सामन्यातून नक्कीच ज्वाली कामतगार संघानं फलंदाजी तर चांगली केलीच, त्यानंतर गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले. बघूया इथे एकच धाव मला वाटतं कंप्लीट केली आहे. आज सामना सोडलेला आहे जवळजवळ, कारण की मोठं धावांचं डोंगर 71 धावांचं डोंगर उभं होतं आणि पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात व्हायला हवी होती. ती सुरुवात रांजणोली संघाकडून झाली नव्हती. फक्त 7च धावा आल्या होत्या. फक्त 1 चेंडू दुसऱ्या विजयापासून दूर आहे ज्वाली कामतगार. आणि हा फटका इनसाइड आउट विनायक केलेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला धनराज चौधरी यांच्या दिशेनं. आणि दुसऱ्या विजयाची नोंद इथे ज्वाली कामतगार संघाच्या नावी. अभिनंदन ज्वाली कामतगार ऑल टीम. नरेशजी म्हात्रे साहेबांकडून आणि राजूजी काटेकर साहेबांकडून देखील ज्वाली कामतगार संघाचं अभिनंदन. अभिनंदन संदेशजी चौधरी, राजूजी काटेकर, अशोकजी चिंतेवार, शरदजी म्हात्रे ऑल मान्यवरांच्या वतीनं ज्वाली कामतगारचं अभिनंदन. आणि हडलक गणेशभाऊ पाटील, रोहिदास भोईर, निलकंठजी भोईर, अशोकजी भगत, द्वारकानाथ म्हात्रे ऑल टीम, वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली. आणि या सामन्याचा सामनावी बघूया.